नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे आपला दुसरा दिवस गुहागरमधला. काल तर ऑलमोस्ट एक दिवस संपूनच गेलेला आणि आपला लोकेशन इतका सही आहे. इकडे आहे समुद्र आणि इकडे मागे आपलं हॉटेल. जस्ट 1-2 मिनटं वॉक करायचं आणि लगेच हॉटेल. काय शांत बीच आहे माहिती आहे का. एकदम कोणीच नाही. लिटरली फक्त आम्ही आणि अजून 1-2 लोक असणार. आणि आता भरतीचा टाईम आहे. सॉलिड आवाज येतोय. हा आवाज आमच्या रूमपर्यंत येतो. विचार करा, इतका जवळ आहे इथून रूम. एकदम सही लोकेशनवर आहे. आणि आय एम नॉट शुअर कॅमेऱ्यामध्ये दिसतंय की नाही, बट तिथून त्या समुद्राचे वाफा आहे की काय बोलणार, स्प्रिंकल्स कसे वर चाललेत झाडांमध्ये. तुम्ही काल पुढे गेलेले ना तिकडे तिथपर्यंत? आज हां, त्या मोठ्या लाटीपर्यंत. बाबा जा ना संचू, आज पण जा संचू. आज चांगले कपडे घातले. काल की माती घेऊन आली रूम मध्ये. संचू सकाळी किती पोळ्या खाल्ल्या? 2 आंबोळी आहे ना. तर आम्ही सकाळी एवढा नाश्ता केला की आम्हाला लंचची गरजच पडली नाही आणि दिवसभर आम्ही असाच आहे. बट आता ऑलमोस्ट वाजलेत 4:30. थोडी भूक लागत चालली आहे. बट त्याच्या आधी प्लॅन आहे की इथला लाईट हाऊस बघून यावं, कारण जर परत पाऊस आला तर वांदे होतील. सो आता आम्ही चाललो आहे तिकडे. संचू बसले मला नेव्हिगेशनसाठी. मॅप दाखवत, बघूया कसं आहे. किती 15 मिनटं दाखवत आहे ना. ओके, 15 मिनटावर आहे आपला मस्त. आणि त्याच्यानंतर आपलं इथं एक जवळचा मित्र आहे कौस्तुभ. त्यांनी सांगितलं आहे की इथं अन्नपूर्णामध्ये मस्त आहे. 3 वर्ष आधी जेव्हा आलेलो तेव्हा त्यांच्यासोबत तिकडंच जेवलेलो आम्ही. त्यांनीच दाखवलेलं आणि सही होती टेस्ट. बट माहिती नव्हतं की 3 वर्षानंतर पण चालू असेल की नाही. आय थिंक ते खूपच जुनं हॉटेल आहे. बट काय मध्ये कोविड वगैरे चांगलाच इम्पॅक्ट करून गेला आहे सगळ्या गोष्टींवर. सो विचारून गेलेलं बरं. चलो, पहिले लाईट हाऊस आणि डिनर. सही आहे ना, एकदम मोकळं. गर्दी नाही, काय नाही. वाटतंय असं जरा वेकेशनला आलो आहे. नाहीतर साला अलिबाग वगैरे कुठं पण जा, आता गर्दी नसते. याला बोलतात वेकेशन मित्रांनो, याला बोलतात वेकेशन. काय खतरनाक लोकेशनवर आहे आपण. अख्खा गुहागरचा गाव दिसतोय तिथला खाली. आणि बीच बघा, भरती आलेली जागा दिसते. ॲक्च्युली आम्ही आलेलो लाईट हाऊस बघायला. लाईट हाऊस बघायला आलेलो, पण खूपच मोठा पोपट झाला आहे. आम्ही मॅपमध्ये टाकला डायरेक्ट लाईट हाऊस आणि तो मडके लाईट हाऊसच्या इथे घेऊन आला. बट इथे येऊन कळलं की इथं अजून काहीच नाही आहे. कन्स्ट्रक्शन पण नाही झालं आणि काहीच नाही. दुसरा लाईट हाऊस आहे तो आय थिंक अंजनवेली काहीतरी असं गाव बोलला तो, तिकडे आहे. आणि ते इथून 20 किलोमीटरवर आहे. आणि आता वाजलेत ऑलमोस्ट 4:45 आणि ते 5 वाजता बंद होतं. सो आम्ही उद्या जाऊ आता तिकडे. सध्या आपण इथूनच मस्त एन्जॉय करू आणि व्ह्यूचा आनंद घेऊ. आज थोडा दिवस अजीब वाटतोय मला माझ्यासाठी. दिवस लय खराब आहे आज माझा. हॉटेलमधून आम्ही निघालो रूममधून आणि तिथून वॉकेबल डिस्टन्समध्ये जसं सांगितलं की बीच आहे. म्हटलं तिकडे जाऊन मस्त ड्रोन उडव. तर कंट्रोलरला कनेक्ट करणारी वायर राहिली कारमध्ये. कारची पार्किंग होती एक्झॅक्ट अपोजिट डिस्टन्सवर सेम. तर म्हटलं जाऊ दे, आता तिकडे पुढे गेल्यावर आपण उडवू. पुढे गेलो, लाईट हाऊस नाही भेटला. लाईट हाऊसच्या तिथून म्हटलं जाऊ दे, व्ह्यू तरी चांगला आहे, तिथून ड्रोन उडवू. तर कंट्रोलर हॉटेलमध्ये राहिलं.
तर असं झालं. नंतर म्हटलं जाऊ दे आता डिनरच करून टाकूया. 6च वाजलेले पण खूप भूक लागलेली. डिनर करून टाकूया. इथला एक फेमस आहे कोणता तो, अन्नपूर्णा हॉटेल. तर आज नेमकी आज ते हॉटेल बंद. काय बोलावं आता. आता ते सगळं बाजूलाच एक होता किनारा हॉटेल, तिकडं जेवलो आम्ही. चांगलं होतं, रिझनेबल प्राईस होती आणि टेस्ट वगैरे सही होती. तिकडून जेवून आम्हाला म्हणजे आम्ही जेवायला गेलो, इतकी भूक लागलेली कारण सकाळपासून काय खाल्लं नाही. ब्लॉग बिग काय काढलं नाही, डायरेक्ट फोटो काढलाय फक्त आणि डायरेक्ट खादाडायला चालू. तर जेवण करून आम्ही आलोय मस्त एका ठिकाणी, बट आता इथं पाऊस आलाय. तर तो पाऊस जायची वाट बघतोय. आम्ही अशा ठिकाणी पार्किंगला थांबलोय ना, अनइमॅजिनेबल आहे. बघा, गाडी समोर डायरेक्ट समुद्रच आहे आणि आपल्याला तिकडे जायचंय. समुद्राच्या लाटा येतात, ते लाटासोबत पाऊस येतोय की त्यांचे शिंपडे उडतात ते काय माहिती नाही, पण सही वाटतंय ते एकदम फॉगी फॉगी वाटतंय. आणि नेमकं तिकडेच जाऊन आम्हाला बसायचं होतं. बारिश काय थांबायचं नाव नाही घेते. काय सुंदर बीच आहे, एकदम एकदम साफ आहे. हार्डली हे समुद्रातून वाहून आलेला कचरा आहे. बाकी बघायला गेलं तर लोकांची गर्दी नाही इकडे काहीच. मस्त साफ आहे मित्रांनो. सेम बीचवर सेम जागेवर 3-4 वर्ष 3-3.5 वर्ष आधी आम्ही आलेलो. मी आणि एक पागल आसावरी जी मागच्या ब्लॉगमध्ये होती आणि तिच्या काही फ्रेंड्स. तर त्यांचं घर इथं होतं, तोच तो जो कौस्तुभ. सो परत आलो आहे त्या जागेवर. ते तर नाही आहे बट बीच अजून आहे तसाच्या तसा आहे, तसंच सुंदर. वाव, आभाळातलं लाईट बघा मागचा, एवढे सारे कलर्स आहेत त्याच्यामध्ये, सही आहेत. आणि एकदम काठावरच उभं आहे मी, तर याचा पण आवाज येतच असेल. असं वाटतं इथंच बसून घ्यावं. समुद्राच्या लाटा, कलरफुल आभाळ, परफेक्ट वेकेशन झालं आहे दुसऱ्याच दिवशी. शी घाण, घाण नाही ते वाळू आहे. हे घेऊन चाललंय असं पाणी मागे जाताना वाटतं की आपण पडू आता मागे. आई शपथ, हे बघ बेकार आहे तर. मी चाललो. सो आजच्या दिवसासाठी एवढंच. आता इथून चाललोय रूमवर. डिनर पण झालंय, सगळंच झालंय. आता रूमवर जाऊन मस्त आराम करायचा आणि झोपायचं. आणि लाइट हाउस इसको इधर ही कहीं डुबा दे, पता भी नहीं चलेगा किसी को. ए तू बाहेर मिल. शो असा चाललाय आमचा दिवस. चलो, इथपर्यंत ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.